आजचं जर समजा क्वेश्चन जर तुम्हाला जर समजलं तर तुम्ही समजून जावा की तुम्हाला 60% प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं. किती टक्के? 60%. राहिलेलं पुन्हा 40% म्हणजे इतर समावूनचेच आहेत अलग अलग विचारले तर. पिंट्या लिहिलंस का? चालू वर्ष कोणतं काढलो आपण? 2019-20. कशावरून काढलो बरं का? इथे तारीख. प्राप्ती शोधन खात्याला जी तारीख असते ती आपलं चालू वर्ष असते आणि आपल्याला नेहमी कशाचा हिशोब ठेवायचं म्हणतो? चालू वर्षाचं. मागील वर्षाचं किंवा पुढील वर्षाचा हिशोब ठेवायचा आहे का? नाही. तर आता बघा प्राप्ती बाजूचे पद कुठं कुठे येतात म्हणतो? प्राप्ती बाजूचे एकतर उत्पन्न आणि दुसरीकडे देयताला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. कुठं कुठं दाखवायचे? प्राप्ती बाजूचे एकतर उत्पन्न आणि दुसरीकडे देयताला. तर आता त्याच्यामधलं प्राप्तीचा अगोदर पहिलं पद कोणतं आहे बघा बरं? शिल्लक पुढे आणली. शिल्लक पुढे आणली नेहमी दोन प्रकारची असते. एक रोख शिल्लक असतं आणि दुसरं बँक शिल्लक असतं. कोणकोणते असते? एक पहिलं रोख शिल्लक आणि दुसरं बँक शिल्लक. आणि वरी एक टिप लिहून ठेवायचं पटशिर्या की शिल्लक पुढे आणल्याची नोंद होत नाही. काय लिहायचं आपल्याला? शिल्लक पुढे आणल्याची नोंद होत नाही. शिल्लक पुढे आणली दाखवायचे का? म्हणजे ह्याच क्वेश्चन मध्ये नाही तर नफा न कमवणाऱ्या संस्थांच्या कुठल्याही क्वेश्चन्स मध्ये आपल्याला शिल्लक पुढे आणल्याची नोंद करायची नाही. ती रोख शिल्लक असेल किंवा बँक शिल्लक असेल. आलं लक्षात? मग आता ती दाखवायचंय का? नाही. मी फक्त शिल्लक पुढे आणल्याची म्हणतो. नेल्याची म्हटलो का? नाही. हे पण ध्यानात ठेवा. आता नंतर नेक्स्ट काय बरं? वर्गणी. वर्गणी संस्थेच काय असते म्हटलं आपल्या? वर्गणी सगळ्यात महत्त्वाचं पद आहे म्हणतो आपण. वर्गणी आपल्याला वारंवार मिळत असते ना, म्हणजे महसुली आहे. मग वर्गणी आपल्या संस्थेच काय? तर उत्पन्न. काय आपलं? उत्पन्न. दाखवा मग उत्पन्नाला वर्गणी असं पद दाखवू शकताल. रोजचं पद येणारच आहे आपल्याला. मग वर्गणीची बात इथं इनरला तुम्हाला अमाऊंट दिलेत बा. 2018-19 किती म्हटले? मोठ्यानं मला आवाज सगळ्यांचा एक पाहिजे. हा असं जरा 2019-20चं 1 लाख आणि 20-21चं आणि आउटरला टोटल किती दिले? गुड. मग आपल्याला कोणती अमाऊंट घ्यायची आहे? जी टोटल आहे ती घ्यायचं. इयर्स आता बघत बसायचं नाही. तर इनरला दाखवा 1,23,000. दाखवलं 1,23,000. टोटल अमाऊंट अगोदर घ्यायचं. ती इयर्स कधी गुपित समावून असं समजून चालवत आपण शेवटी सॉल्व्ह करू सगळं ट्रान्सफर झाल्यावर. झालं? ह्याला पटाभर रांग सोडा 5-6 ओळी आणि पुढे वर्गणीला नेहमी 5-6 ओळी सोडून चला. नेक्स्ट पद काय बरं? देणगी. लगेच त्याच्यावर आणखीन एक टिप लिहून घ्या पटशिर्या. प्राप्ती शोधन खात्यामध्ये ही क्वेश्चनच आहे ना आपलं. हा प्राप्ती शोधन खात्यामध्ये कंसात वाक्य शब्द लिहा. कंसात शब्दामध्ये कंसात करसल तिथं कंसात महसुली किंवा उत्पन्न म्हटल्या महसुली किंवा सामान्य म्हटल्यास उत्पन्न बाजूस लिहावे. कुठं लिहावे? उत्पन्न बाजूस. ते गुपित समावून समजायचे का आपल्याला? नाही. आपण नेहमी काय म्हणतो? कंसामध्ये दिलं तर ते आपल्यासाठी काय असते? गुपित समावून असते म्हणतो. म्हणजे सामान्य म्हटले ना आता. मग सामान्य म्हटल्यास त्याला काय गुपित समावून समजायचे का आपल्याला? नाही. तर सामान्य किंवा दुसरा शब्द काय येऊ शकते म्हटलो? तिथं महसुली पण येऊ शकते. तर तसं जर आलं तर त्याला काय म्हणायचं? उत्पन्न समजायचंय. तर लिहा मग उत्पन्न बाजूस. काय आहे बरं तिथं? देणगी. याला 5-6 ओळी सोडूनच लिहायचे ना. देणगी. हा 5-6 ओळी सोडायचं वर्गणीला सुटसुटीत. किती रुपये अमाऊंट बरं? 25,000. डायरेक्ट आउटरला. कळालं? हा नेक्स्ट पद मोठ्यानं प्रवेश शुल्क. आपली संस्था आहे. आपल्या संस्थेमध्ये एखाद्याला प्रवेश करायचं म्हणजे त्याला प्रवेश शुल्क आकारतो का नाही आपण? प्रवेश फीस. शुल्क म्हणजे फीस. म्हणजे आपल्या संस्थेच काय ते? उत्पन्न. काय ते? उत्पन्न. दाखवा मग उत्पन्न बाजूस. प्रवेश शुल्क समावून आहे का ह्याच्यावर? आहे. तरी इनरला नसेल तर आउटरला. किती? 15,000. पैशाचा गोळ करा लोक लगेच. 15,000. उद्या कसं जॉब लागेल तुम्हाला असं गोळ केल्यास पैशात? नेक्स्ट मुदत ठेवीवर व्याज. मुदत ठेवीवरील व्याज किंवा गुंतवणुकीवरील व्याज किंवा कर्ज रोख्यांवरील व्याज अंतिम खात्यामध्ये सुद्धा आपल्याला झालेला आहे. आलं लक्षात? मुदत ठेव म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण FD, फिक्स्ड डिपॉझिट. ओके. मग FD वर आपल्याला व्याज भेटतं का नाही? व्याज मिळाल्यानंतर आपलं काय असते? ती खर्च का उत्पन्न. दाखवा मग उत्पन्न बाजूस. मुदत कशावर? ठेवीवर व्याज. इनर का आउटर बाळांनो?
आउटर किती 4800 दाखवलो. नेक्स्ट आता यांनी सहल पण काढतात का नाही, मग सहलीपासून पण काहीतरी मिळणार आहे का नाही, मग संस्थेच काय ते उत्पन्न दाखवा. मग सहल प्राप्ती 20,000. प्राप्ती शब्द आले याचा अर्थ आपलं उत्पन्नच ना, प्राप्त म्हणजे मिळालं. नेक्स्ट कोणता आहे बर, झालं एवढंच आहे ना. प्राप्तीची पद कुठं कुठं म्हटलो, एकतर उत्पन्न, दुसरीकडे देयताला. शिल्लक पुढे आणली म्हटल्यास त्याची नोंद करायची का नाही. पुन्हा नंतर कंसात जर समजा सामान्य किंवा महसुली म्हटली असती, कुठं लिहायचं, उत्पन्न बाजूस. कळकले इथपर्यंत. आता नंतर कोणती बाजू बघायची आता, गुड. आता शोधन बाजूची पद कुठे, एकतर खर्च आणि दुसरीकडे संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का नाही. तर बघा बरं आता पहिलं काय बरं, भाडे. भाडे द्यावं लागते ना आपल्याला. भाडे दिल्यानंतर आपलं काय असतंय, दाखवा मग खर्च बाजू. भाडे पण इयर्स आहेत ना, हा. तर इनरला किती 55,000. ह्याला 4 ओळी सोडा, कारण इयर पण आहे तर पुन्हा अजून एक संभावना पण आहे ना. हा कोणता आहे, मुदत ठेव. मुदत ठेवला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडी. एफडी बँकेत करतो, ती भविष्यातील आपली काय असते, संपत्ती. दाखवा मग इथं मुदत ठेव. मुदत ठेव किती रुपये बर, बोमला 47,000. आवाज अजून झिरो झालं बा तुमचं. नेक्स्ट सामान्य खर्च. खर्च म्हणलेस कुठे येईल, खर्च बाजू. दाखवा मग इथं सामान्य खर्चाला 4 ओळी सोडून सामान्य खर्च किती बोंबला 8,000. कळकाले तर की. हा नेक्स्ट काय बर, विमा सुद्धा आपलं खर्च का उत्पन्न. दाखवा मग विमा. पण तिथं आपल्याला अंतिम खात्यामध्ये विमा कसं ध्यानात ठेवायचं होतं, उत्पादन करते वेळेस का नंतर ह्याच्यावर ध्यानात ठेवायचं होतं ना. इथं काय नाही, डायरेक्ट खर्च तर खर्च बाजूस. इनर का आउटर बर किती 12,000. चला गुड. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, आणि ती सुद्धा आपलं काय असते, खर्च. दाखवा मग खर्च बाजूस. छपाई आणि लेखन सामग्री. इनर का आउटरला बरं किती बोंबला 6,000. नेक्स्ट सहल खर्च. मग आता सहल खर्च म्हणल्यास कुठे येईल, खर्च बाजू. दाखवा मग सहल खर्च. सहल खर्च किती रुपये बर 18,000. ओके चलो. नंतर नेक्स्ट पगार. पगार संस्थेच काय असते, खर्च. पगार आपल्याला मिळतं का संस्थेला, संस्था देत असते. दाखवा मग पगार. पगारला दुसरा शब्द काय, वेतन. ओके किती रुपये, इनर का आउटर 20,000. आउटरला समान असेल तर इनर, नसेल तर आउटर. मग आता प्रवास खर्च सुद्धा काय असते, दाखवा मग प्रवास खर्च किती बर 13,000. नेक्स्ट जाहिरात. जाहिरात सुद्धा काय असते, खर्च. दाखवा मग जाहिरात. जाहिरात इनरला किती 7,000. दाखवलो. नेक्स्ट शिल्लक पुढे नेली. शिल्लक पुढे नेली भविष्यातील आपली काय असते, तर संपत्ती असते. शिल्लक पुढे नेली भविष्यातील काय असते, संपत्ती. तर दाखवा इथं. पण इथं शब्द शिल्लक पुढे नेली लिहायचं नाही, तर शिल्लक पुढे नेली मध्ये काय काय येतं, रोख आणि बँक. तर लिहा मग इथं आता रोख वरतीच ना, रोख किती बर 15,000 आणि बँक 16,000. ओके. शिल्लक पुढे आणल्याची नोंद होते का नाही, पण शिल्लक पुढे नेली भविष्यातील काय असते म्हटलो, संपत्ती. पण लिहिते वेळेस शिल्लक पुढे नेली लिहायचंय का नाही. त्याच्यामध्ये काय काय, रोख असेल तर रोख, बँक असेल तर बँक, आणि दोन्ही असेल तर दोन्ही पण लिहायचे. आपले दोन्ही पण होते, लिहिलो दोन्ही पण. नंतर आणखीन कोणता आहे का नाही. पण इथपर्यंत काढायचं नाही का, सोपं आहे का अवघड आहे बघा, कळकलं इथपर्यंत. चलो आता आजचे बच्चे, आता बघायचं आपल्याला गुपित समावना. गुपित समावना आता एक 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 सॉल्व्ह करत चालायचं का. गुपित समावना पहिली आपली बघा इकडं, प्राप्ती बाजू कोणती आहे, वर्गणी. कोणती आहे, वर्गणी. आता त्याला बाई इथं लक्ष द्या, मला अगोदर सरळ सरळ सगळं सांगा. वर्गणी मी पण इथं क्वेश्चन लिहू का, इथं लिहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. पहिला आता कोणता आहे बरं इयर,
2018 किती आहे बोमला? गुड, 15,000. नंतर 2000 किती आहे? लय आहे. नेक्स्ट 2020-21 ची किती आहे? थोडंच आहे. ओके, आणि सगळ्याची बेरीज करून आउटरला किती आलं तर? 1,23,000. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन मध्ये मांडून दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं तर बघा, आपण ट्रान्सफर करते वेळेस काय केलं बरं? टोटल रक्कम घेतलो. ट्रान्सफर करते वेळेस काय केलं? टोटल रक्कम घेतला. किती रुपये बरं? 1,23,000 घेतला. ही काय ते इयर्स आपण कधी सॉल्व्ह करायचं म्हटलो? ट्रान्सफर झाल्याच्या नंतर. तोपर्यंत डोक्याला टेन्शन घेत बसायचं होतं का आपल्याला? नाही. मग आता टेन्शन घ्यायचं का थोडं? तर बा आता मला सांगा, आपलं वर्ष कधी संपले? कधी संपले? 20 ला. म्हणजे चालू वर्ष कोणतं आहे? 19-20. बरोबर आहे. मग इथं पण आता तुका लावून बघू का मी? हो का, माझं चालू वर्ष कोणतं आहे? 19-20 आहे. बरोबर आहे ना. म्हणजे इयर काढता आलं का पटशिऱ्या? त्यासाठी इयर्स काढण्यासाठी शिका म्हटलं तुम्हाला. इयर कोणतं आहे आपलं चालू? 2019-20 हे आपलं कोणतं आहे? चालू आहे. मग मागील कोणतं असेल? ऑलरेडी पटशिऱ्या निघालं का? बरोबर आहे. मग पुढील कोणतं असेल? गुड गुड गुड, आज सुधारला तुम्ही. पुढील कोणता आहे? 2020-21. सोपा आहे का अवघड आहे? ओके. मग आता मागील असेल तर नेहमी प्लस करतो म्हणता का मायनस करता? आणि पुढील सुद्धा मायनसच करता. मग मागील पण मायनस केलं आणि पुढील पण मायनस केलं तर राहते कोणतं? चालूच राहते ना. तर बघा, अगोदर एक एक मायनस करायचं का? बघा, मायनस मागील. इथं मागील लिहा किंवा इयर जरी लिहिला तरी चालते बरं का. सरळ सरळ इयर लिहू शकतात. कसं? 2018-19 मायनस बी केला तरी चालते, किंवा शब्द काय तिथं मागील जरी म्हटला तरी चालते. तुमची इच्छा, तुम्हाला जे लिहायचे ती. किती रुपये बरं? 15,000. ओके. त्याची पण मग काय म्हटलं तुम्हाला, क्वेश्चन मध्ये तुम्हाला तिथं मागील पुढील असं उल्लेख केलेला नसतं. ते आपण स्वतः ओळखायचं असतं. म्हटलं आपण ओळखलो का मागील कोणता आहे ते? किती रुपये आलं मागीलचे? 15,000. लगेच पुढीलचं पण लगेच करून टाकू का? ओके. पुढीलचं पण येऊ का? लगेच मायनस मायनस पुढील किती बरं? 8,000. मागील पुढील शब्द नाही लिहायचे असतील तर काय लिहू शकतात तुम्ही? 2018-19 किंवा 2020-21 इयर्स जरी लिहिला तरी चालतंय. रिपीट करतोय मी. आता दोन्ही पण लगे मायनस करून इनरला किती येते बघा बरं? 1 लाख. 1 लाखच. ओके. म्हणजे बघा, ही पण कटलं, हे पण कटलं. आलं बरोबर आपलं तिथे 1 लाख आलं का? मग आता मागीलचा दुसरा इफेक्ट दाखवितो का? नाही. पण पुढील वर्षाची आगाऊ मिळालेली वर्गणी आहे ना आपल्याला, मग ते भविष्यात परत द्यावं लागतं ना. मग द्यायचं म्हणजे तिकडे देयता का संपत्तीला? देयताला. इथं काहीतरी एकतर हा शब्द पुढील वर्षाची पण म्हणू शकता. मी 2-3 शब्द सांगते बरं का समानार्थी. पुढील वर्षाची वर्गणी असं सुद्धा म्हणू शकता, किंवा काय म्हणतोय? किंवा 2000 कोणतं? 20-21च आहे ना पुढील वर्ष. बरोबर आहे. मग 2020-21 ची वर्गणी असं सुद्धा म्हणू शकतो. दोन्ही पण आजच्या दिवसासाठी शब्द लिहून ठेवा. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 8,000. काय केलो? रिपीट एकदा करू का? ओके. कळकल नसेल बा, लक्ष द्या इकडं. पहिलं ट्रान्सफर करते वेळेस काय करायचं? टोटल रक्कम. वर्गणी संस्थेची काय असते? उत्पन्न. उत्पन्न बाजू दाखवलं पहिलं. इयर्स दिलते. इयर्सकडे आपण लक्ष दिलतो का सुरुवातीला? नाही. कधी पण अमाऊंट कोणती घ्यायची आहे? टोटल रक्कम. कोणती घ्यायची आहे? टोटल रक्कम. टोटल रक्कम किती होती? 1,23,000. लिहिलो इथपर्यंत आले. ट्रान्सफर झालं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. सॉल्व्ह कसं केलं बरं आपण? आपलं इयर्स दिलते तिथं कोणकोणते दिलेत बरं? 18-19 दिले, 19-20 दिले आणि 20-21 पण दिले. बरोबर आहे ना. मग आपण आपलं वर्ष कधी संपले म्हणलो? 31 मार्च 2020 ला. कधी संपले? लक्ष असू दे जरा. 2020 ला. मग आपलं चालू वर्ष कोणतं निघालं? 19-20. हे चालू निघालं ना आपलं. मग चालू निघाल्यानंतर मागील ऑटोमॅटिक काढता येते का नाही? मागील पुढील काढता येते का? मग आता 2019-20 आपलं चालू आहे, तर मागील कोणता असेल? 2018-19. आणि पुढील कोणता असेल? 2020-21. आले इथपर्यंत. मग तीच आहे का बघा बरं? 2019 ही चालूच आहे. मग 18-19 ची किती रुपये अमाऊंट दिली ती बरं आपल्याला तिथं? 15,000. आणि 20-21 ची 8,000. म्हणजे आपण ओळखलो कसं बरं? ही मागील आहे आणि ही पुढील आहे. मागील नेहमी प्लस करतो का मायनस? दुसरा रिपीट दाखवतो का? नाही. हो का? मागीलचं मायनस केलो 15,000. त्याचा दुसरा रिपीट कुठं दाखवायला का? तिकडे ताळेबंदाला? नाही. मग आता पुढीलचं पण प्लस करतो का मायनस? मायनस केलो 8,000. मग मायनस करून त्याचा दुसरा रिपीट दाखवावं लागते ना. मग त्याचं दुसरा रिपीट नेहमी कुठे येते म्हणतो आपण? देयता बाजू. आलं. मग इथं शब्द काय वापरू शकता म्हटलो? सरळ लिहा. एकतर पुढील वर्षाची वर्गणी म्हणा किंवा 2020-21 ची वर्गणी. इयर जरी टाकला तरी अर्थ तेच होईल ना. आलं लक्षात इथपर्यंत? लिहून घ्या.
इयर सॉल्व्ह झाली ना, आता ती संभावना पुढे काय ती नंतर बघत चालूत आपण. पण त्याला आउटरला काढला का लगेच मी नाही, कारण अजून त्याच्यावर संभावना आहे ना आपल्याला. लिहून घ्या अगोदर इथपर्यंत. खाऊन तर आलाव की, खाऊन आलास नाही बघा काय अय्या. अच्छा, मटण खाऊन येत जा रे, मला बी डबा आणत जा. सॉरी तो शुक्रवार आहे, विसरलो. शुक्रवार शनिवार नाव सुद्धा घ्यायचं नाही म्हणतो. काय तुझे तू आलास की मला नाव काढावं लागते राव, अवघड आहे. झालं. चला अजून आता दुसरं कोणतं राहिले बघायचं का. आता इकडं प्राप्तीचं झालं, आता भाड्याचं बघूत. आता भाड्याचं काय म्हणते, हे पुसू का अगोदर इथलं मोडा. वा पोरग शान झाले. हा भाडे, आता भाड्याचं पण आता इयर वाईसच आहे ना, पण इथं वरी काढून ठेवल्यामुळे आपल्याला फायद्यात जाईल का नाही. बरोबर आहे. कधी पण प्रत्येक क्वेश्चनला काढून ठेवायचं, त्याच्यात इयर्स असो अथवा नसो, पण चालू वर्ष आपल्याला ओळखता येऊ लागते ना. आता इथंच नाही, कुठल्याही चॅप्टरला पटशिरा ओळखता येऊ लागते. आलं लक्षात. आता सांगा पहिलं भाड्याचं, भाडखाऊचं काय आहे बरं. पहिलं मोठ्यानं 2018 किती आहे बरं फक्त. ओके, आणि 2019 20ची किती आहे, जास्त आहे आज 54,300. अजून पुढे आहे का अजून इयर नाही, एवढंच आहे ना. दोन्हीची बेरीज आउटरला किती आली आहे बरं. अच्छा, डबल वोड 5ची का. ओके, आता 55,000 आलं. तर मग आता इकडं कधी पण भाडे पहिलं काय असते आपलं, खर्च का उत्पन्न. खर्च आले, खर्च बाजूस. कधी पण इयर्स दिले तर अगोदर कोणती रक्कम घ्यायची, टोटल रक्कम घ्यायची, डोकं लावत बसायचं नाही. मग टोटल रक्कम किती घेतलो आपण इथं, 55,000 आले इथपर्यंत. आता इयर सॉल्व्ह करायची पटपट. मग आता इथं मला सांगा आपलं चालू वर्ष कोणतं आहे. मग ही इथं पण चालू वर्षाचं 19-20चं आहे ना. 19-20ची किती अमाऊंट आहे बरं. मग 2019-20 आपलं चालू आहे, तर 2018-19 कोणता आहे, कोणता आहे मागील. मागीलचं नेहमी प्लस का मायनस, मायनस. दुसरा इफेक्ट नाही, दुसरा इफेक्ट दाखवत नाही. तर करा मग आता याच्यातून मायनस. एक तर इयर पण लिहू शकतात किंवा मागील पण शब्द लिहू शकतात. लिहा मग इथं मागील किती बोंबला फक्त. मग आता मागीलचं जर मी मायनस जर केलो इथं राहिले किती बरं 54,300 बरोबर आहे. मागील पुढील मायनस केलं तर चालूच ऑटोमॅटिक येते तिथं आपल्याला. पण ती आउटरला दाखवला का इनरला दाखवला, का बरं इनरला दाखवला, तर त्याच्यावर पुढे अजून समावेश आहेत ना आपल्याला, त्याच्यासाठी त्याला इनरला दाखवला. नसलास तर त्याला आउटरला दाखवायचं. आणि बाय चान्स समजा इनरला दाखवलात आणि पुढे समावेश नाही, तर इथून कट करून परत डबल आउटर लिहिला, काय अवघड आहे का. हां गुड. नंतर नेक्स्ट झालं, एवढंच होतं ना भाड्याचं. हां आता अजून कोणतं आहे बरं, जाहिरात. पण कंसात काय म्हटलंय, 2018-19 वर्षाशी संबंधित. मला सांगा आपलं चालू वर्ष कोणतं आहे बरं. बरोबर आहे. मग इथं कोणत्या वर्षाशी संबंधित म्हणतोय, 18-19. मग 18-19 ही कोणता आहे आपल्यासाठी, चालू का मागील, मागील. मागीलचं नेहमी प्लस का मायनस, मायनस. दुसरा इफेक्ट दाखवतो का नाही. गुड. मग दाखवा मग याच्यातून कुठं आहे रे, हा इथं आहे का. हा मायनस मागील किती 7,000. मग 7,000 मायनस केल्यास आउटरला 14,000 येते का बघा बरं पटशिऱ्या. डॅश. ओके लगे लिहू चाललं की 14 म्हणून. मी काय बी म्हणतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही बरं का लिखाणाच्या बाबतीत. हां झालं का, झालं. आता नंतर नेक्स्ट बघा, आता समायोजना. हा माझा लाडका विद्यार्थी हिंडोळे वाचवा गा. अच्छा, चालू वर्षाची देणे बाकी. चालू वर्षाची देण आहे ही समानंतर कॉमन आहे आपल्याला, सगळ्या क्वेश्चन्स मध्ये येतात, सगळ्या चॅप्टर्स मध्ये आहेच आपल्याला. चालू वर्षाची देण आहे, काय म्हणते ते देण आहे. देणं म्हणल्यास अदत्त का पूर्वदत्त बरं, त्याला शब्द काय वापरतो आहो, देणं अदत्त. देण्याला काय म्हणतो आपण, अदत्त. बरोबर आहे. या सगळ्यात महत्वाचं, परत वापस या रे, रिटर्न या वापस.
जिथं जमलिंग पडते ना मी अजून बी सांगतोय. एकदा नाही 10दा विचारा, मी 10दा सांगेन म्हणता, बरोबर आहे ना. हां, पण काही जणांची काय होत असते माहिती आहे का, मी चलणार पुढे पुढे, तुम्ही तुमची गाडी तिथंच थांबून बसते आहे, मी पूर्ण प्रवास माझा संपून जाते, पण तुम्ही तिथून काय पुढे सरकत नाहीत. काय म्हणते वाक्य एकदा नीट बघा त्याला. जाहिरात पण कंसात 2018-19 या वर्षाशी संबंधित आहे ना, पण तिथं अमाऊंट एवढी एवढी असं दिलंय का. समजा तिथं जर असं म्हटलं असं जाहिरात पण कंसात 2018-19 या वर्षी संबंधित जर समजा 5,000 जर म्हटलं, एक्झाममध्ये असं येऊ शकते बरं का. किती म्हटलं कंसामध्ये 5,000, म्हणजे मागील वर्षाच्या किती समाविष्ट आहे म्हणायचं 5,000. मग टोटल अमाऊंट आउटरला किती आहे 7 आहे ना. मग 7 मधले मागीलचे कंसात 5,000 दिले, मागीलचे 5 काढलो तर चालू वर्षाचे किती निघते तर, म्हणजे असं काढता येईल की. पण इथं आजच्या तसं पण येऊ शकते, परत सांगतो तसं पण येऊ शकतं. पण आता सध्या इथं काय म्हटले 18-19 संबंधित म्हटले, पण अमाऊंट दिले का नाही, याचा अर्थ तीच सगळी अमाऊंट असेल ना, बरोबर आहे. मग ही चुकून आपल्याला दिलतं. मग आता दिल्यानंतर बा कधी पण अकाउंटंटची एक पद्धत असते, एक ध्यानात ठेवा. अकाउंटंट म्हणजे काही साधं नसतो तो, बरोबर आहे ना. खिशात रुपया नसतो, त्याच्या खिशात रुपया, पण त्याने लाखाचे करोडोचे हिशोब ठेवतो, त्याला अकाउंटंट म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला, अकाउंटंट म्हणतो. मग अकाउंटंट बघा काय करतो बरं, आता समजा ही खाते तयार केले, आपल्याकडून काय करतो बरं, समजा एखाद्या ठिकाणी कटछाट झालंच, काय झालं कटछाट झालंच, तर तुम्ही काय करता तिथं असंच करायला ना, बरोबर आहे ना, किसबिडकाला करून टाकता. पण अकाउंटंट असं करत नाही. चुकून एखाद्यात झालं तर तिथंच काय करतो, तर तो चुकून झालीत ना, प्लस झालीत वाढले तर मग तिथं मायनस करून दाखवतो, म्हणजे तो समायोजनेमधून इफेक्ट करून दाखवत असतो. काय करतो, तो समायोजनेच्या स्वरूपात दाखवतो. पण सध्या आजकाल ह्याची काही गरज नाही, लिखाणानं कोण करणार, सध्या कशावर करायला आपण कम्प्युटरवर करायला, टॅली सॉफ्टवेअरमध्ये करायला सगळं, तिथं एडिटसुद्धा करता येतं. पण झालंच तर काय करतात, आता चुकून लिहिलं होतं ना खर्च बाजूस, आता खर्च बाजूस मी 7,000 आउटरला आलं, पण ते कट करण्याच्या ऐवजी मी काय केलं बरं, त्याला मायनस करून आउटरला 0 चालू ना, म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत दिसाले का नाही, का त्यांनी लगेच कटछाट करतात का इथं नाही. आलं लक्षात इथपर्यंत. ते 5,000 जरी म्हटलं तरी इनरला लक्षात येईल. हां, 2,000 चालूच निघते आपलं. चलो आता पुढे. ओके. आणि ते जुन्या शिक्षकांसारखं समजू नका मला, तो इतक्या वेळ मग मी सांगताना कुठं लक्ष होतं तुझं, असं डायलॉग मी मारत नाही. समजत नसेल डबल विचारा, डबल सांगत जाईन मी. शाळेत होतं ना अगोदर. हां, सांगा पहिलं झालं, आता समावना झाली का, राहिले वाटते रे, नुसतं वाचून झाले का. मग आता त्याला वाचू होतं. आता बघा, चालू वर्षाचे देणे बाकी भाडे म्हणते. देणं आहे, देणं म्हणल्यास आपलं खर्च वाढेल का कमी होईल बरं, मग प्लस का मायनस, प्लस करा. मग अगोदर भाड्यामध्ये प्लस पोलिओ अदत्त किती 7,000. मग 54,300 मध्ये 7,000 प्लस करून आउटरला किती येते पटशिरे बघा बरं, 61,300. आलं का कुठं गेलं रे चव्हाण, सरवळ्याला गेलं का. चला आलं. मग आता द्यायचंय ना, समावण्याचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण 2. मग आता प्लस केला, मग द्यायचे म्हणजे तिकडे देता येईल का संपत्तीला बरं, देता आला. दाखवा मग इथं अदत्त, पण कशाचं आहे भाड्याचं ना, भाड्याचं किती रुपये द्यायचे तर 7,000. दाखवा अदत्त भाडे 7,000 रुपये. आलं का. हा, नेक्स्ट समावना आपल्याला कंपल्सरी समावना आहे. नफा न कमवणाऱ्या संस्थांमध्ये म्हटलं होतं, ती समावना तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे म्हटलं होतं. तर वाचा बरं एकदा. हा, किती टक्के म्हणते 60%. टक्केवारी किती मधून काढताव 100 मधून. आपल्याला 60% याचा आता सध्या 60 बाजूला काढून घ्यायचंय, राहिलेली 40 ठेवत आपण तसंच. ओके. मग आता भांडवलीकरणाची इफेक्ट कसे म्हणता म्हणलो बरं आपण, समावण्याची इफेक्ट बघा, संबंधित पदात प्लस का मायनस, मायनस. समावण्याची इफेक्ट बघा लिहून दिल तो. भांडवलीकरण म्हणले की संबंधित पदातून मायनस, तर कशामध्ये प्लस, भांडवल निधीमध्ये प्लस म्हणता, बरोबर आहे ना. अगोदर आता ह्याच्यात प्लस करू का मायनस करू बरं, मायनस. तर मायनस किती टक्के करायचे हो 60%. किती टक्के काय करायचंय भांडवलीकरण ना, मग इथं लिहायचं 60% भांडवलीकरण असं लिहायचं पूर्ण. भांडवलीकरण, करण अर्जुन, मेरे करण अर्जुन आएंगे, लिहिलो का. मग आता 60% अमाऊंट काढावं लागेल ना आपल्याला. ओके, वर्किंग नोट मध्ये काढा. मग तिथं भांडवलीकरणाचे 60%. प्रवेश शुल्काची अमाऊंट किती आहे बघा बरं, 15,000. किती आहे 15,000 गुणुले किती टक्के 60. किती मधून काढताव
100 मधून. आता भाग कटवा कटवी येते ना, नको त्या गोष्टी कटवितो आपण आहे का नाही. हां बा इथं लक्ष द्याव का, 0 0 अगोदर कट करू. हो का, इथलं पण 1 0 कटला, इथला पण 1 0 कटला. ओके, इथला पण 1 0 कटला, इथला पण 1 0 कटला. आलं म्हणजे किती आलं बरं, 1500 गुणिले 6 एवढंच राहिले ना आपलं. ओके, आता 6चा पाडा येते सर्वांना. ओके हां 6 0 वा वा 6 0 मोठ्यानं 6 पंचे 30 ला 0 हातचा 3 6 1 6 आणि 3. ओके म्हणजे टोटल किती आलं 9000. मग 9000 प्लस करू का मायनस, मायनस 9000 मायनस केल्यास आउटरला बघा बरं किती येते 6000. आलं का, 6च येते का. म्हणजे बघा 60% वजा केलो तर आउटरला 40% चालू आहे ना, बरोबर आहे. 60 मायनस केलो तर 40चं आउटरला आलं टक्केवारीचं. मग आता कशामध्ये प्लस करायचं म्हटलो आपण, मग भांडवल आपलं अंतिम खात्यामध्ये भांडवल कंपल्सरी कुठे येत होतं बरं, देयताला. तसं भांडवल निधी कंपल्सरी आपली कुठे येते तर इथं देयतालाच येते. भांडवल सामान्यसाठी लिहितोय, आता सध्या दिले का आपल्याला इथं अमाऊंट नाही, पण इथं लिहायलो आपण भांडवल निधी. आता त्याची अमाऊंट आहे का आपल्याला माहिती नाही, पण कशामध्ये प्लस करायचं म्हटलं आपण भांडवल निधीमध्ये. सामान्यसाठी ह्याच्यात करायचं का आता, हो का प्लस काय किती टक्के कशाचं, कशाचं. हां मग त्याला इथं शॉर्टकट इथं कसं लिहायचं बघा, प्रवेश शुल्काचे ना, हो का प्रवेश प्रशुभा, प्रवेश शुल्काचे भांडवलीकरण किती रुपये बरं 9000. किती आले 9000. प्रवेश शुभा याचा अर्थ काय, प्रवेश शुल्काचे भांडवलीकरण. आलं का. हां आता इथं कसं काय केलं म्हणून लक्षात, इथं लक्ष द्या. अगोदर भांडवल निधी पद दिलं तर का आपल्याला तिथं क्वेश्चनमध्ये नाही, पण आपण ताळेबंद समजण्यासाठी तयार केलं ना, म्हणजे दुसरा इफेक्ट पण कसं होते ते बघण्यासाठी केलं. फक्त सिंगल इफेक्ट ध्यानात ठेवत बसायचे का आपल्याला नाही. नंतर आता नेक्स्ट चालू का चालू, हां चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी रुपये किती बरं 20000. अप्राप्तचा अर्थ काय म्हणतो आपण, येणं. कशा काय म्हणतो, येणं. आणखीन मिळाले का, जर मिळालं तर आपलं खर्च असेल का उत्पन्न, मग उत्पन्न वाढेल का कमी होईल, मग प्लस का मायनस, प्लस. मग कशाचं आहे ती वर्गणीचं ना, मग करा मग याच्यात प्लस पोलिओ अप्राप्त किती बोंबला 20000 प्लस करून आउटरला. आता आउटरलाच येईल ना. हां याचा कार्यक्रम संपला, याला आता याला बाहेर काढा बरं, 1,20,000 बाहेर काढा म्हणजे आउटरला काढा. दाखवलो. मग आता ये नाही ना अप्राप्त, येणं भविष्यातील आपली काय असते संपत्ती आहे. दाखवा मग अप्राप्त काय, अप्राप्त पण कशाचं आहे वर्गणीचं. कशाचं आहे वर्गणीचं. किती 20000 झालं का. येणं कधी मिळत नसतं, नुसतं आशेवरच माणूस असतो आहे की नाही. लालच बुरी चीज. हां नेक्स्ट भांगे पूर्वदत्त विमा. पूर्वदत्तचा अर्थ काय, शब्दाचे अर्थ ध्यानात ठेवा. अर्थ ध्यानात नसले तर तुम्हाला समावना लक्षातच राहत नाही, तुम्ही सांगता सारखं सारखं. अदत्त म्हणजे द्यायचंय, दिलो नाही. पूर्वदत्त म्हणजे आगाऊ दिला, चुकून एखाद्याला आगाऊ देतो आपण, बरोबर आहे ना. आता इथं आगाऊ कुणाला दिला म्हणते बरं, विमा, विम्याला नाही विमा. ओके हां विम्या कुणाचं नाव नसते. हां पूर्वदत्त विमा, पूर्वदत्त म्हणजे आगाऊ दिलाव, पण कशाचे दिलाव म्हणते विम्याचे, चुकून दिलाव ना. आता चुकून आगाऊ दिलाव तर म्हणल्यानंतर प्लस करू का मायनस करू बरं, मायनस करा. मग आता मायनस पूर्वदत्त किती बर 1000. मग आगाऊ दिलेलं प्लस करतो का मायनस म्हटलो मायनस, मग मायनस करून आउटरला 13000 येते का 11. वा 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 हुशारात, मग तुमचं लक्ष आहे मग लिखाणावर. ओके मग आता दुसरा इफेक्ट पण पटशिरा दाखवू का. आता 1000 मायनस केलो, आगाऊ दिलेली भविष्यातील आपली काय असते दाखवा. मग पूर्वदत्त कशाचा आहे विमा. किती रुपये बर 1000 झालं. आणखीन कोणती समावना आहे का, इथपर्यंत काय अडचण आहे का. चॅप्टर सोपा आहे का अवघड आहे. मग रोज असंच होणार आहे आपल्याला, फक्त समावना एखादे 2 बदल तेवढ्याच आपल्याला लक्ष देत चालायचे. ओके
आता काय बघायचं बरं आपल्याला, टॅली कशी करता म्हणतो, जी बाजू जास्त आहे ती दोन्हीकडे आणि जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस. हो का, नावेची म्हणजे खर्च बाजू किती आले बर, 1,37,300 का, सर्वांचं आले ना. हा हे लक्ष द्या रे, चला इकडं आज टॅली आज मी करून दाखवतो, इकडे लक्ष द्या. खर्च बाजू किती आले बरोबर तुम्ही सांगायला तसं समजून चालवला बरं का, मी भरोशावर चालू का, काही विश्वासघात कर चालू. हा विश्वास आहे. हा सगळ्याच आले ना, 1,37,300 आले. मग आता उत्पन्न बाजूची पण किती आले सांगा बरं मला पटशिऱ्या मोठ्यानं, 1,75,800. हो का, प्रत्येक चॅप्टरमध्ये पद्धत एकच आहे म्हणतो, जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचं, जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचं. मग आता दोन्हीपैकी आपली कोणती जास्त आहे बरं, खर्च का उत्पन्नाची, उत्पन्नाची. मग दोन्ही साईडला लिहायचं का, लिहा. मग किती रुपये बरं, 1,75,800. इकडं पण 1,75,800 लिहिलो का. आणि जी बाजू कमी येते त्याच्यातून मोठ्या संख्येतून काय करायचं आपल्याला, मायनस करायचं ना. मग करा बरं का, आता याच्यातून मायनस 1,37,300 वजा करायचे. तर बघा इथं लक्ष द्यावं का, 0 मग 8 मधून 3 गेल्यास 5, हातचा येते का नाही. आता नंतर 5 मधून 7 जातात का नाही. मग आता 15 मधून किती मायनस करायचे आपल्याला, 7. मग 15 मधून 7 गेल्यास राहतात किती, 8. परत हातचा 1, मग 3 आणि किती झाले 4. मग 7 मधून 4 जाऊ शकतात ना. मग 7 मधून 4 गेल्यास राहतात किती बरं, 3. परत हातचा येते का इथं नाही. 1 मधून 1 गेल्यास 0च ना. मग 0 लिहू का इथं नाही. म्हणजे किती आलं बरं आपलं, 38,500. तिथं पण तेच आहे का. ओके, आपलं किती आलं अमाऊंट, 38,500. मग आलेली रक्कम लक्ष द्या इकडं, आलेली रक्कम कुठं लिहायचं म्हणतो, जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायचे. जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला. मग आपली खर्च कमी होती का उत्पन्न कमी होती बरं, खर्च. मग लिहा मग खर्च बाजूस किती रुपये बरं, 38,500. 38,500. आणि ह्याला नाव द्यायचं हो का, गोंडस वाढावा, वाढमाय म्हणताव का, म्हणत चला. तू इमॅजिन करतोस की वाढमाय म्हण बरं, कसं वाटतंय बघ बरं. आता असल्या गोष्टीचं इमॅजिन करत जा, कुठं चिट्ट्याचं इमॅजिन करत बसतोस. लिहिलो वाढावा, पण कंसामध्ये कंपल्सरी एक वाक्य लिहायचं त्याला कंसात, एक्झाम मध्ये सुद्धा बरं का, उत्पन्नाचे खर्चावरील अधिक्य. आणि तीच व्याख्या आहे वाढाव्याची व्याख्या काय म्हटलं, उत्पन्नाचे खर्चावरील अधिक्य म्हणजे वाढावा होय. कंसात कंपल्सरी लिहायचे बरं का, उत्पन्नाचे खर्चावरील अधिक्य. आलं, लिहिलो कंसामध्ये. आणि जर समजा इकडल्या साईडला जर आलं तर इथं काय लिहिलो असतो आपण, तूट. काय लिहिलो असतो, तूट. आणि कंसामध्ये त्याच्या उलट खर्चाचे उत्पन्नावरील अधिक्य असं लिहिता येईल ना. ओके, पण सध्या आपलं तूट आहे का नाही. सुरुवातच आज केला डायरेक्ट तूट, म्हणजे तोट्याचं गणित बघून जमत नाही. सध्या नफा बघत चालायचं, पैसा बघायचा आणि कधीतरी तोटा बघायचा असते आपण. ओके, जास्त वेळ तोट्यावर पण राहायचं नाही आपण. पुन्हा वाढावं म्हणजे आपलं उत्पन्न वाढले ना. वाढावं म्हणलं की आपण नेहमी काय करायचं, भांडवल निधीमध्ये प्लस. ओके, वाढावं म्हणलं की भांडवल निधीमध्ये प्लस, आणि तूट म्हणले की भांडवल निधीतून मायनस. गुड, तर करा प्लस वाढावा, वाढमाय. किती रुपये वाढमाय, 38,500. कधी असं मागताव का नाही, एवढेच वाढमाय म्हणायचं, त्याच्यावरही नको वाढू.